पूर्वी त्याच्यामध्ये सुद्धा अंतिम दोषींपर्यंत आपली यंत्रणा पोहोचू शकली नाही। आता मालेगाव स्फोटाचा हा सगळा खटला समोर येतो आहे। त्याच अनुषंगाने माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांना मला हे विचारायचं आहे, वंजारी सर, की याचा केवळ राजकारणासाठीच आपल्या सिस्टीममध्ये वापर होतो आहे आणि मग अंतिम यातल्या बळींना न्याय मिळण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं काय होणार? बॅक टू बॅक असे रिझल्ट्स जर यायला लागले तर या सगळ्या यंत्रणांवर कशी अपेक्षा ठेवणार या सगळ्या बळींनी? मुद्दा आणि तुझा प्रश्न एकदम रास्त आहे। राजकारणासाठी संवैधानिक यंत्रणा या वापरल्या जातात, हे काही नवीन नाही। मी 2016 ला DRDO मध्ये एका महापुरुषाच्या जयंतीला चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो। तिथले अधिकारी जे निवृत्त कर्नल होते ते त्यांच्या गत आयुष्यातल्या घटना सांगत होते। एक मीटिंग सांगितली की जिथे सर्व मिलिटरीचे अधिकारी, पोलीसचे अधिकारी, भारतातले रेव्हेन्यूचे अधिकारी असे बोलवून भाषण देत होते तत्कालीन पंतप्रधान, आणि ते म्हणाले की तुम्ही कमिटेड असलं पाहिजे, तुम्ही एकनिष्ठ असलं पाहिजे। 4-5 वेळा तो उल्लेख झाला तर एक अधिकारी उभा राहून म्हणाला की एकनिष्ठ राहायचं, कमिटेड राहायचं, ते कोणासाठी? संविधानासाठी, कायद्यासाठी। तेव्हाच्या पंतप्रधान म्हणाल्या यू शुड बी कमिटेड टू मी। म्हणजे राजकारणाच्या पिढ्या, मी पक्षाच्या पिढ्या म्हणत नाही किंवा घराण्याच्या पिढ्या म्हणत नाही, राजकारणाच्या पिढ्या जेव्हा काळानुरूप प्रवास करतात तेव्हा संस्थांचा वापर हा किती वाईट पद्धतीने केला जाऊ शकतो हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे। जेव्हा सिस्टीम आपण म्हणतो तेव्हा एक प्रश्न माझ्या मनात उभा राहतो की भोपाळ, नाशिक आणि फरीदाबाद या ठिकाणी अभिनव भारत या संस्थेच्या ज्या काही रेकॉर्डर आलेल्या मीटिंग्स आहे त्याच्याबद्दलचे 13 साक्षीदार तपासले गेले होते। मग जेव्हा ATS कडून तपास NIA कडे गेला तेव्हा हे 13 साक्षीदाराचे जबाब गहाळ झाले होते, मिसिंग झाले होते। माझा प्रश्न एकदम सिंपल सोपा आहे, ज्याने कोणी हे मिसिंग केले असतील किंवा ते मिसिंग का झाले त्याच्यावर एखादी तरी विभागीय चौकशी किंवा कोणाला काही ताडण, कोणाचं काही खरं असे अनेक उदाहरणं खरं तर सर देता येतील। मात्र मुद्दा हा आहे समीर कुलकर्णीजी की मागे काय झालं हे या निवेदनातून समोर आलं। 2008 साली काय झालं त्याच्यावर आता आपण चर्चा करतो आहोत, पण आत्ताही काय होतंय, याच्यामध्ये काय बदल होतोय असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या या सगळ्या स्टेटमेंट्सकडे किंवा जे काही कर्नल पुरोहितांनी दिलेलं निवेदन असेल किंवा प्रज्ञा सिंग यांनी दिलेलं निवेदन असेल, ह्याच्याकडे सुद्धा पुन्हा एकदा एका पक्षाचं नॅरेटिव्ह म्हणून बघितलं जाणं, याकडे आपण कसं पाहता? सर, मी वस्तुस्थिती सांगतो की 26/11चा दुर्दैवी या महाराष्ट्रामधील मुंबईवरील जो भ्याड हल्ला झाला तो थांबवण्यामध्ये तत्कालीन सरकारला अपयश आलं, एक मुद्दा। आणि आपलं सर्वोच्च या राज्याचं जे ATSचं प्रमुख होते त्यांना हौतात्म्य मिळालं, करकरे साहेबांना। 26/11 नंतर 20 जानेवारी 2009 रोजी या खटल्यातलं दोषारोपपत्र तत्कालीन पोलीस अधिकारी KP रघुवंशी साहेबांनी टाकलं। त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 2 महिन्यानंतर दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे, एक मुद्दा। दुसरा मुद्दा, 26/11च्या हमल्यामध्ये जे सगळे आतंकवादी होते त्यांना हिंदू आय कार्ड कोणी पुरवलेत, त्यांच्या हातामध्ये हिंदू धागे का होते, याचा पण आपण विचार करणं संयुक्तिक ठरेल। सोबतच माझं असं ठाम म्हणणं आहे की फक्त आणि फक्त राजकारणासाठी आता ज्या 13 साक्षीदारांच्या जबाबांचा उल्लेख केला ते ATSने संबंधित न्यायालयातून बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेत, आपल्याकडे ठेवलेत, फॅब्रिकेट केलेत आणि झेरॉक्सच्या याच्यावरती तब्बल 9 वर्ष मला कारागृहात राहावं लागलं। हे तत्कालीन सरकार, हे विद्यमान सरकारचा याच्यामध्ये काही संबंध नाहीये। असं या देशातलं ही एकमेव घटना आहे की या खटल्याचा ओरिजिनल FIR मिसिंग आहे। आमचे ॲफिडेव्हिट जे सन्मानाने विशेष न्यायालयात दाखल केले ते पण मिसिंग आहेत। कन्फेशनल स्टेटमेंट सुद्धा फॅब्रिकेट करून झेरॉक्सवरती 9 वर्ष खटला चालवला। सन्माननीय न्यायालयाने आणि सर्व अभियोजन आणि बचाव पक्षाने विद्यमान विश्वास ठेवला की हे अभिलेख असतील, परंतु ट्रायलच्या वेळेस दिसलं की जी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जी त्या मीटिंगचे नावं सांगतात त्या सगळ्या क्रॅक झालेल्या CDs होत्या। जेव्हा त्या सीलपॅक जे ओपन केले तेव्हा कळलं। त्यामुळे हे धादांत खोटं आहे। ना FIR सिद्ध झाला, ना त्याच गाडीवरती बॉम्बस्फोट सिद्ध झाला, ना कुठली कॉन्स्पिरसी मीटिंग सिद्ध झाली।
आणि नाही कुठला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा पुरावा म्हणून खरं एकदम सन्मानित व्हॅलिड मुद्दा न्यायालयासमोर तुम्ही मांडता आलेला आहे. आहात. आणि शिवानंद भानुसेजी, जर काहीतरी असतं तर ते सिद्ध झालं असतं. तुम्ही 2014च्या पुढचं उदाहरण देताय, पण 8 ते 14 हा पण एक कालावधी लक्षात घेण्यासारखा आहे. आणि जर काहीच सिद्ध झालेलं नाहीये, त्यातले आरोपी जर निर्दोष सुटतायत, तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये राजकारण दिसत असेल तर काय करायचं असा त्यांचा सवाल आहे. 3 महिन्यात जी चार्जशीट दाखल केली होती हेमंत करकरे साहेबांनी, 4000 पानाची, ज्या मीटिंगचे सगळे पुरावे, सीडीज वगैरे सर्व होत्या, ते पुरावे कुठे गेले? मेन एफआयआर जो होता सुरुवातीचा तो कुठे गेला? गायब कुणी केला? 2014 नंतर एनआयएने जो तपास केला त्याच्यात ते अगोदरचे पुरावे कुठे गेले? कुणी गायब केले? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. यांचा हेतू तपासायचा झाला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईच्या बॉम्बस्फोटाला म्हणतात की आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार, आणि इथं काय म्हणणार की आता आम्ही अभिनंदन करणार, कोर्टाचं अभिनंदन करणार आणि हे करणार. आणि जे लोक गेले, 6 लोक गेले आणि 95 ते 100 लोक जखमी झाले, त्यांचं काय करणार? यांचा हेतू इथे स्पष्ट आहे. यांचा या पद्धतीनं यांनी जाणीवपूर्वक हे सर्व घडून आणलेलं आहे. आज पुराव्या अभावी एवढंच आहे कोर्टाचं स्टे, ज्यावेळेस आपण जजमेंट वाचतो फक्त पुराव्या अभावी हे निर्दोष सुटत आहेत. हे निर्दोष आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. जर हे निर्दोष असतील तर एका तरी दुसऱ्या कुठल्या तरी आरोपीचं नाव तिथं आलं असतं ना. ती मोटरसायकल कुणाची हे हेमंत करकरे साहेबांनी शोधून काढलं होतं, कंपनीकडे चेसिस नंबर शोधून काढला होता, बैठक कुठे झाली किंवा आरडीएक्स पुरोहितांनी कसं आणलं हे शोधून काढलं होतं, दयानंद पांडेंनी काय आणलं, कशा पद्धतीच्या मीटिंग घेतल्या हे शोधून काढलं होतं. त्याच्यात त्या ठिकाणचे पुरावे आहेत. उज्जैनमध्ये बैठक झालेला पुरावा आहे, इंदोरमध्ये बैठक झालेला पुरावा होता, भोपाळमध्ये बैठक झालेला पुरावा होता. या सगळ्या गोष्टी होत्या, परंतु ह्या क्रमाक्रमानं मकोका लागला. त्यानंतर हे एनआयएकडे आलं आणि 2014 पासून तर 25 पर्यंत हे सगळे पुरावे नष्ट करण्यात आले आणि या पद्धतीने हे लोक निर्दोष सोडण्यात आले. यंत्रणेचा गैरवापर, वंजारी साहेब फार छान सांगितलं की यंत्रणेचा गैरवापर, यंत्रणेचा गैरवापर कसा झाला हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहात. विश्वास पाठकजी, 2 मुद्दे याच्यामध्ये आहेत. पहिला आहे पुरावे कशा प्रकारे नष्ट झाले याविषयीचा त्यांचा आरोप, आणि दुसरा मुद्दा आहे की 2 वेगवेगळ्या बॉम्बस्फोटाच्या केसेस आहेत, त्या 2 वेगवेगळ्या केसेसमध्ये असणारा सरकारचा वेगवेगळा अप्रोच. पुरावे नष्ट करणं किंवा फॅक्ट्स बदलणं ही संस्कृती काँग्रेसची आहे आणि शरद पवारांची आहे. माझा मगाचा मुद्दा तोच होता की 12 बॉम्ब ब्लास्ट झाले असताना शरद पवारांनी 13वा देखील बॉम्ब ब्लास्ट झाला, तो मुसलमान एरियामध्ये झाला, हे त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन सांगितलं. आणि तेव्हा ते मुख्यमंत्री होते, त्यांना करायची आवश्यकता का होती? मुळामध्ये यांचे मेंदू असे बुरसटलेलेच आहेत. अशा प्रकारे पुरावे क्रिएट करणं किंवा कॉन्स्टिट्युशनल संस्थांना नावं ठेवणं ही त्यांची संस्कृती आहे. मला असं वाटतं की हे जे आरोपी आहेत, हे आरोपी एकमेकांना ओळखत देखील नव्हतं, हे देखील सिद्ध झालेले आहे. आणि हे जे आता जिवंत आहेत आरोपी आपल्या समोर आहेत, ते जे सांगतात आहेत त्याला आपण महत्व देणार की ज्याचा काही पुरावाच नाही त्याला महत्व देणार? मला असं वाटतं की हा जो हिंदू आतंकवादाच्या माध्यमातून ज्या प्रकारे देशामध्ये दुःखी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मुसलमानांचं लांगुलचालन करण्याचा प्रयत्न केला, त्याला बसलेली ही एक चपराक आहे. त्याने पाठकजी, आणि दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, 2 केसेस बाबतीत वेगवेगळा अप्रोच. काही वेगळे दोन्हीला अप्रोच सेमच राहणार आहे. बघा, ज्या प्रकारे यांनी चुकीचे सगळे अक्यूज निर्माण केले, 7 लोकांच्या मागे लागले, याच्यातलं पूर्ण वेळ चालला गेलेला आहे. मला असं वाटतं की जे कोणी दोषी असतील त्यांचा देखील छडा लावायला पाहिजे, त्यांना देखील शिक्षा व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. समीर कुलकर्णीजी, मला तुम्हाला हे सगळे आरोप प्रत्यारोप सगळे बाजूला ठेवलं, आपण त्याच्याविषयी बोललेलो पण आहेत, आणि दोन्ही बाजूंनी हे आरोप प्रत्यारोप होत राहणार हे सांगण्यासाठी सुद्धा काही फार मोठ्या तज्ज्ञाची गरज नाहीये. मात्र एक भारताचा नागरिक म्हणून तुम्ही पुढच्या पिढ्यांना कशा प्रकारची सिस्टीम आपण देणार आहोत याविषयी